हॅलो गाईज, मी बबन इंगळे. तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. तर चला मी आजच्या ब्लॉगला सुरुवात करतो. हम्म? काय म्हणायला लागली? कानातले न बांगड्या कधी घेणार आहेत मला? कानातल्या न बांगड्या कधी घेणार आहे? मी घेणार आहे का तुला? कधी तर संग न्या जा. अरे मी पैसे देणार आहे तुला. असं म्हण ना, कधी पैसे देता? हा, कधी देता पैसे? तुझ्याजवळ आहेत पैसे? झालं बापा आता. काय? आता पोळा झाला म्हणजे दाढी करायची. मग दाढी तुला काय तकलीफ आहे यार दाढीची? आहे ना भैया, पप्पाला दाढीची सवय नाही तर हे म्हणतोय दाढी वाढवायची. मग दाढी वाढवू दे. काय करायचं? पावभाजी? अरे हे पोरग काय रे, पावभाजी बनवायची आणि हे बनवायचं आणि असंच खाते का? हा? हा? हो, मला मसाला तर याच्या डॉक्टरनं नाही सांगलंय ना. खाणार आहे का तुम्ही? का तुम्हाला भाजी पोळी बनव? ह्यो म्हणा लागला तुम्हाला नॉर्मल बनवतो. आणि तिखट नाही सांगेल तुम्हाला, आणि तुम्हाला पाहिजे तिखट. आणि डॉक्टरनं सांगले तिखट खाऊ नका. या पोराला सांग ना तू, मला काय सांगायला लागली? मग तुम्हाला खायची का? काय? हा भैया, खासान का काय? पावभाजी? अरे तुम्ही बनवल्यावर तर मला खाणं आहे ना. पण हा, तुम्ही मग कशाला बनवायला लागले? ते नका बनवू, दुसरं काय बनवा ना. तुम्हाला दुसरं काय बनवू का? आम्ही खाणार आहे मग ते गजन पावभाजी. अरे कोणालाच बनवू नका, सगळ्याला नॉर्मल बनवा. मग तुम्ही बनवलं माझ्या तोंडाला पाणी येतंय पावभाजी खायला. म्हणून जबर जाऊ दे मग. नाही हा? जाऊ दे भैया, कारण का बनवायची? तुम्हाला नाही तर चालत नाही. नाही नाही, मजाक करायला लागलो मी. बनवा बनवा बनवा. तुम्ही खासान का? हा? लिंबू आणायचे मग? नाही, मी खाणार नाही. मी पाहीन तुम्ही कसे लिंब खाता. लिंब आणायचे का? हा? लिंब? नाही नाही, लिंबू नको आणू. क्यों? ते म्हणतात ना लिंबू खाऊ नये, असं मी ऐकलंय श्रावण महिन्यात. आम्ही तर खाल्लंच नाही, आम्हाला उपवास आहे, शेवटचा उपवास आहे आता. हा, मग म्हणून लिंबू खाऊ नये असं म्हणतात बरोबर का? म्हणजे मी ऐकलंय, मला एवढं काय माहित नसते, पण मी ऐकलंय की लिंबू नाही खाऊ बा. तर गाईज कमेंट मध्ये नक्की सांगा की श्रावण महिन्यात लिंबू खात असतात का नाही. का? म्हणजे आम्हाला माहित नाही, आम्हाला असं दुसऱ्यानं सांगलं की लिंबू श्रावण महिन्यात खात नसते. काय सांग तू? कानातले हे तर मनानं घेऊन येतच नाहीत. आता पहिल्यानं कानातले आणायचे, पिना आणायचे, आता तर लगेच पैसे असतेच पण घेऊन येत नाहीत मनानं. अरे तेव्हा आपले लेकरं नव्हते आपल्याला, तेव्हा माणूस आणतच असते, तेव्हा एवढं मग काम नसते ना मला. एवढं काम नसतंय मग? आम्हाला. म्हणून मी घेऊन येत होतो, टाइम होता तर. आता टाइम राहतो का? आता काम 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 काम, इथून कामावून, हा, कामावून घरी, घरून कामावर, दुसरं काय आहे मला? ते बरुड्याजवळून जाता. कुठं? बरुड्याजवळ. अरे तिथं गाडी उभी करायला जागा आहे का? घ्यायला आणायला काय वांध नाही. आम्ही जाऊ तिघं माझ्याकडे दिवशी आता. हा, मग तुम्ही जा ना. जाऊ भैया, सुट्टी असली जाऊ. गोठले भारी भेटते तिथं. तू नुसतं म्हणती. नाही जाणार आहे आता, भैडी मोठी झाली ती. काय भैडी मोठी झाली? सण कुठे झाली? तुझी मम्मी खाली म्हणती बस. दसऱ्याला जाऊ आपण आता आम्ही. हा, तुम्ही नाही येणार कोण? आमच्या संग? मला सुट्टी असते की दसऱ्या दिवशी? एवढे छको दसऱ्याला का म्हणते मी, पप्पा सोबत असले ना लय सामान भेटते. जे आवडलं ते लगे हिस्ट्रीच नसते. पाहिलं का? लगे असे पटप असे घेऊन देतात. पाहिलं का? पप्पाला फायदा राहतोय छकू. अरे मला दसऱ्याला सुट्टी नसते, पण इकडे दसऱ्याला सुट्टी नसते. आपल्या महाराष्ट्रात असते दसऱ्याला सुट्टी, इकडे सुट्टी नसते दसऱ्याला. नाही, गुजरात मध्ये. इकडे दसऱ्यामध्ये समजत नाही यायला एवढं. अरे का पागल आहे का रे तू? दर्शन घेतात का आपल्या इकडच्या वाणी? मग दसरा तर इकडे करतात ना सगळे लोक. नाही मग करतात. मग तू म्हणते दसरा इकडे समजत नाही. दसरा नाही, दसरा आलाय तोंडात, पोळा नाही समजत यायला. आपण जर बैल इकायला आलं घेतलं ते म्हणते मुस आहे. पोळा नाही पोळा समजत नाही इकडे. समजत, नागपंचमी नाही समजत. काय पण नाही नाही, आता आपले सण नाही. हा, समजती. पोळा नाही समजत. पोळा नाही समजत ते म्हणते काय असतं. पोळा नाही समजत. बापा यानं तर नागपंचमीला कानच तोडून घेतला होता झोक्यावर. हो, ध्यानच येते पंचमी आल्यावर. नाही खरं आहे. भैयानं कसा कान तुटला होता लगेच, त्याच्या कानातली बारीच अलग झाली. बरं मग दूध आहे का आज चहा करायला? नाही,
तुम्हाला डोका आई म्हणे पाहुण्याला चहा देऊ नको ताई. हा जळ तुम्हाला ती कसं आहे तुम्हाला जळ नाही होत. ते बी खरं आहे. हा म्हणे आता त्याला सवय आहे ना म्हणे तर सकाळी दे जाय थोडी चहा. हा तुम्हाला तर अशी चहा पाहिजे की त्याच्यात पाणीच नाही पाहिजे दुधात. स्पेशल चहा कर. मग चहा प्यायची तर पेशलच प्यायची पण ना. मग जीवाला दुख असल्यावर कशाला. मग नाही प्यायची ना. मग तू नको पिऊ ना. दवाखाना मा नाही चालू मग तुमचा चालू आहे. पण मी पेल्यावर तुला दुःख होते ना. मग तू नको पिऊ. मग मी नाही पेत कुठे गोळ्या. अरे राहू दे ना कशाला. हे काय दवाखाने मग काय चालू झालं? म्हणल्यावर कशाला मग. हा मला बसू दे असं. मग बसा. हा? भाजीपाला आणायला जायचंय मला. किती मग मग जाय ना. उशिरा जाय हा जायचंय. रात्री थंड आणलेलं मस्त होत. थंड थंड लगेच. तू तर झोपली होती. मी फोन केला होता. कोण उचलला तर फोन. अर्जुन उचलला होता माहिती का. बरं. त्याला विचारलं मला काय बरं थंडा. टीव्ही आणा ना हो. मग किती बोर होतय माणूस. टीव्ही असली माणूस समाचार पाहते. बिघडली आपली टीव्ही. तुम्ही एक दिवस घरात आता फोन पाहून पाहून माणसाला धरू धरू दुखतेत का नाही. आणि टीव्ही लांबून पाहते माणूस. तर तुम्ही एकच दिवस घरात राहून दाखवा मग कसे बोर होता. लगेच स्वतःला फोन करता याला करता त्याला करता गावाकडे फोन करता. आणि आम्ही सारखं घरात तर तुम्ही आमच्या आणि राहायचं का. त्या दिवशी तुम्हाला सुट्टी होती तर ते लोक मोकळे नव्हते तरीच बरं फोन याला कर त्याला कर भाऊला कर माया याला कर फोन. हा तर करू मग लागलं का तुम्हाला. नाही मी फोन करतो ना. मग मग मी असं बोलतो ना मग फ्री असल्यावर. मग आम्हाला टीव्ही घ्या ना फोन करू तुम्ही. करू मग तू बोलताय ना. एवढी ओळख आहे तुमची हा ह्या गावात हा. तर तुम्ही एका दिवसात टीव्ही घेऊन येऊ शकता पण तुम्ही आणा ना. आता आम्ही मरणाच बेजार व्हायला लागलो. मला आगी मोळ असते तुम्हाला संघ तू आणलं मला मग तारीफ करायला लागली का झाडावर चढवायला लागली. खरं सांग. झाडावर नाही चढवायला हा? लागली. शपथ झाडावर नाही चढवायला लागली. टीव्ही बिघडली आपली तर घेऊन या. लय बोर होतय माणूस. टीव्ही जर असली तर माणूस पाहतय आणि फोनानं माणसाचे डोळे जातात. सारखं हातात धरू धरू टीव्ही लांब असती. हा हा तर कसं आहे मग भाई आपण खरंच कंटाळतो का नाही रे. तारक मेहता पाहतो हे पाहतो ते पाहतो सिरियली जात्यात ना किती गेल्यात. अरे फोनात आपल्याला रिचार्ज टाकणं लागते बरोबर. 3 पुन्हा टीव्ही मध्ये रिचार्ज टाकणं आपल्याला लागते. दोन टाकावं लागतंय. मग हा तर दोन तर याच्यात टाकणं लागते. तू जर आता नसन टाकायचे तर युट्यूब कनेक्ट करते माणूस. नवी टीव्ही आणली तर आता ही बिघडली आपली टीव्ही. अरे पण मग रिचार्ज टाकणं लागतं आणि याच्यात बी मग आता. बरं टाकावं लागतंय पण घेऊन या. अरे तुम्हाला काय वाटतं पैसे काय झाडाला लागतात का असे तोडून आणायला. पण टीव्ही पाहिजेच घरात. मग रिचार्ज नाही टाकायचं मग काय करायचं. टीव्ही असतीच तुम्हाला माहितीये का. हा तर हॅलो गाय TV. तर बाय गाईज. कमेंट मध्ये सांगा गाई टीव्ही घ्यायची तुमच्या राजीला. तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनल वर नवीन असताना तर TV ची comment सबस्क्राईब सांगा, करायचं TV ची विसरू नका. comment. टीव्हीची तर बाय comment. भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये. टीव्हीची कमेंट.